वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती जाणली, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. पौलाचे थेसलोनिकांकरास दुसरे पत्र याचा 3 अध्याय 3 पासून 5 पर्यंतची वचने. दुसरे थेसलोनी 3:3 ते 5. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल. प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन. प्रियांनो, ह्या वचनामध्ये परमेश्वराचे अद्भुत कार्य आपल्याला पाहायला मिळतात आणि आज आमच्या जीवनामध्ये तो प्रत्येक कार्यामध्ये तो आमच्या संगती असतो. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या 3 गोष्टी आपण ह्या वचनातून शिकणार आहोत. पहिली गोष्ट आहे, संकटामुळे विश्वास डगमगू नये. प्रियांनो, या संकटामुळे कोणीही विचलित होऊ नये, कारण की आपण यासाठीच नेमले गेलेलो आहोत. याची माहिती तुम्हाला आणि मला आहे माझ्या प्रियांनो. आज ख्रिस्ती जीवनामध्ये जे संकटे येतात, पण ती आपल्याला हादरवण्यासाठी नाही, तर ते मजबूत करण्यासाठी आम्हाला येतात. आम्ही योहान शुभवर्तमान त्याचा 16 अध्याय 33 वचनामध्ये वाचतो की या जगात तुम्हाला संकटे समस्या येतील, परंतु धीर धरा, मी जगावर विजय मिळवलेला आहे, हे प्रभू येशू ख्रिस्तानी म्हटलेलं आहे. प्रियांनो, जेव्हा त्यांनी जगावर विजय मिळवलेला आहे, तर प्रभू परमेश्वराचा लोकांनो, तुम्ही आणि मी, आम्ही संकटावर आम्ही विजय मिळवणारे लोक आहोत. आमचा विश्वास जो आहे तो डगमगू नये. येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सांगितले की हे सगळं होणार आहे, है ना. परमेश्वराचं वचन सांगता आपण तुमच्याजवळ असताना तुम्हाला आधीच सांगितले होते की आपल्याला संकटे सहावे लागतील, आणि तसे झाले.
देव आपल्याला अंधारात ठेवत नाही. संकट येतील हे आधीच सांगून तो आपल्याला तयार करतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं लिहिलेलं आहे 14वा अध्याय 22 वचनामध्ये की अनेक संकटातूनच आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करावा लागतो. परमेश्वराचे वचन सांगतं योहान कृषी वर्तमान 15:20 मध्ये की जर त्यांनी मला छळले आहे तर ते तुम्हालाही छळतील, हे माझ्या प्रियांनो निश्चितच आहे. आणि मत्ते 24:9 नुसार तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामुळे लोक द्वेष करतीलच माझ्या प्रियांनो. तरीही आम्हाला ह्या संकटामधून आम्हाला वर यायचं आहे. आज बरेचसे लोक या संकटाला तोंड देत असताना बरेचसे लोक माघारी जातात, परंतु धन्य आहे ते लोक जे संकटामध्ये टिकून राहतात. आणि निश्चितच ते जीवनमुकुट माझ्या प्रियांनो ते तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परीक्षेतून परमेश्वर तुमची आणि माझी काळजी पण घेतो, तो संरक्षण करतो. म्हणूनच तुमच्या विश्वासाची चौकशी करण्यासाठी मी तुम्ही त्याला पाठवले असं देवाचे वचन सांगतं. कदाचित परीक्षकाने तुम्हाला फसवले नसेल आणि आमचा परिश्रम व्यर्थ गेला नसेल. माझ्या प्रियांनो, संकटात शैतान हा तुम्हाला आणि मला डगमवण्याचा प्रयत्न करतो, विश्वास डगमवण्याचा. पण देवाचे सेवक विश्वास बळकट करतात माझ्या प्रियांनो. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं 1 पेत्रामध्ये 5:8 मध्ये लिहिलं आहे की तुमचा शत्रू शैतान हा सिंहासारखा दबकून बसलेला आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की परीक्षा सहन करणारा मनुष्य धन्य आहे. आज आम्हाला त्या परीक्षामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि माझी काळजी घेतो आणि म्हणून आम्हाला त्यामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी संकटामध्ये टिकून आहोत का? समस्यामध्ये टिकून आहोत का? संकटे हे ख्रिस्ती जीवनाचा भाग आहे. देव आपल्याला आधीच त्या गोष्टीसाठी तयार करत असतो. विश्वास टिकवण्यासाठी देखरेख व प्रोत्साहन देखील परमेश्वर तुम्हाला आम्हाला देत असतो. आज तुम्ही आणि मी संकटात कसे टिकून आहात का? देव तुमच्यावर आणि माझ्यावर लक्ष ठेवलेलं आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये टिकून राहावं. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो, प्रार्थना करतो देवबापा. यावेळेस आज आम्ही ज्या 3 गोष्टी पाहिल्या प्रभू या वचनानुसार माझ्या भावाचा बहिणीचा ताबा घे येशूच्या नावामध्ये. आणि प्रत्येकाला प्रभू परमेश्वर बापा या संकटामध्ये टिकून राहण्यासाठी तुझी कृपा पुरव आणि परमेश्वरा त्यांची काळजी घे. परमेश्वर बापा ह्या सगळ्या गोष्टीविषयी ऑलरेडी तू आम्हाला चितवलेला आहे. परमेश्वर बापा, मी तुझ्याकडे विनंती करत आहो की तू प्रभू परमेश्वर आमच्या सामोरे ये आणि परमेश्वर प्रभू तू आम्हाला अद्भुतरीती तुझ्या कृपेमध्ये चालव. धन्यवाद देतो परमेश्वर. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.